हे गाईज, मी सचिन आणि मी दिव्या आणि आम्ही चाललोय अंबोलीला आणि हा आमचा फर्स्ट ब्लॉग आहे जो आम्ही शूट करतोय. सो 2026 मध्ये अंबोली कशी दिसते ते आपण बघूया. त्याला आमच्या सोबत अंबोलीला चला अंबोलीला स्टे ट्यून. आता आम्ही अंबोलीच्या घाटात पोहोचलेलो आहोत आणि इथून जस्ट फ्यू मिनिट्सच्या अंतरावर अंबोली आहे. सो फायनली आम्ही अंबोलीला पोहोचलेले आहोत आणि माझ्या मागे हा सुंदर असा धबधबा आहे आणि खूप छान वातावरण आहे. इकडे पाऊस पण पडतोय, खूप मस्त वाटतंय. पहिला स्पॉटला आणि जसं आपण वरून बघितलं तर खालून पण हा स्पॉट खूप छान दिसतोय. तुम्ही बघू शकता मागे खूप सुंदर आहे, पुढून पण एकदम छान दिसतोय. तर आम्ही अंबोलीला पोहोचलेलो आहोत आणि हे खूप छान आहे. आमच्या निसर्गात, आमच्या कोकणात वसलेली ही अंबोली तुम्ही बघू शकता. खूप छान शनिवारात धुकं आणि शनिवारात पाऊस पडतो. इकडे एकदम आल्हाददायक वातावरण आहे. सो तुम्ही पाहू शकता ते पुढचं दृश्य. सो आम्ही चाललोय आमच्या सेकंड पॉइंट वरती, महादेव पॉइंटला. आणि इकडे खूप धुकं आहे, काहीच दिसत नाहीये, बघू शकता. सो सचिन गाडी चालवतोय आणि सचिनला पुढचं काही दिसत नाही. अचानक गाड्या येतात समोरून आणि सचिन एकदम खुश होऊन गाडी चालवतोय. पूर्ण भिजलंय पावसात, मी पण भिजले. चला भेटूया आता. चला भेटूया आपल्या सेकंड पॉइंट वरती. बाय. सो फायनली आपण पोचलेलो आहोत महादेवगडवर. सो गाईज, तुम्ही पाहू शकतात हे सुंदर असं महादेवगडचं वातावरण. सो फायनली आम्ही आमच्या थर्ड स्पॉटवर आलोय आणि तुम्ही बघू शकता आवळेचा पॉइंट आहे इकडे. हे दृश्य कुठल्या दुसऱ्या ठिकाणचं नसून आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वसलेल्या आंबोली गावातलं आहे. तुम्ही इकडे गर्दी बघू शकता. हे दृश्य बघण्यासाठी इकडे लांबून लोक येतात. इकडचं खास वैशिष्ट्य म्हणजे हे नजारा बघताना क्षणभरात इकडे धुकं होतात आणि क्षणभरा हा पूर्ण खालची दरी तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असं छान वातावरण असतं आणि हा कावळेसाद पॉइंट आहे. सो असा होता आमचा आंबोलीचा प्रवास. भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. कमेंट फॉर नेक्स्ट लोकेशन.